श्रीराम समर्थ. नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये रोज नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम. प्राध्यापक के. बी. बेलसरे लिखित विविध पुस्तकांमधून भाग क्रमांक 11. आपण ज्या जगात राहतो त्याचे दृश्य अंग इंद्रिय गोचर आहे. अनेक घटना मिळून ते तयार होते. जगात घडणाऱ्या सर्व घटना कार्यकारण संबंधाच्या धाग्यामध्ये ओवलेल्या असतात. म्हणून प्रत्येक घटनेला कारण असते. अशा सर्व कारणांना पोटात घेणारे जे महाकारण त्यास प्रकृती म्हणतात. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली प्रकृती मोठी शक्तिमान आहे. पदार्थ घडवणे आणि मोडणे हा तिचा खेळ सतत चालतो. म्हणून तिने घडवलेले पदार्थ अनित्य असतात. ते अनित्य असतात म्हणूनच त्यांना तात्पुरते मूल्य असते. हा असार शब्दाचा अर्थ आहे. पण जगाला दुसरे अदृश्य असे भगवंताचे अंग आहे. तेथे गुणांचा लाग नाही. भगवंत नित्य व अनंत आहे म्हणून त्यास अंतिम मूल्य आहे. सार शब्दाचा हा अर्थ आहे. अंतिम मूल्य असणाऱ्या भगवंताच्या नामाला देखील तेच मूल्य आहे. कारण नाम भगवंतासारखेच नित्य व अनंत आहे. म्हणून अनित्याकडे पाठ फिरवून भगवंताचे नाम घेणे हा सारासार विचार होय. आपण मानव आहोत म्हणून मानवी बुद्धीने विश्वाचा विचार करतो. मानवी बुद्धी संबंध सोडून विचार करू शकत नाही. उदाहरणार्थ दृश्य जग सगुण आहे म्हणजे ते सत्व रजतमात्मक आहे. म्हणून गुण जेथे पोचू शकत नाहीत तो अदृश्य भगवंत निर्गुण आहे असे आपण म्हणतो. वास्तविक प्रकृतीचे गुण आणि भगवंत याचा काहीच संबंध नाही. भगवंत नुसता आहे, तो केवळ कोरा आहे. माणसाचे मन त्याच्याबद्दल ज्या ज्या कल्पना करते त्या शेवटी अपूर्ण ठरतात. भगवंताला अज्ञानाचा स्पर्श नाही म्हणून तो ज्ञानमय आहे असे म्हणायचे. त्याला कालाचा स्पर्श नाही म्हणून त्याला अनंत म्हणायचे आणि त्याला दुःखाचा स्पर्श नाही म्हणून त्याला आनंदमय म्हणायचे. आपल्या अनुभवास येणारे नेहमीचे जग इंद्रियांना दिसणारे आहे. ते स्थलकालाच्या चौकटीत राहते म्हणून ते आकार घेऊन आहे. ते असंख्य नामरूपांनी भरलेले असल्याने त्याच्यामध्ये जिकडे तिकडे अनेकपणा आढळतो. पण भगवंत इंद्रियांना न दिसणारा आहे. तो स्थलकालाच्या बाहेर असल्यामुळे त्याला अमुक एक आकार नाही. पण भगवंताचा चमत्कार असा की सर्व चेतन अचेतन पदार्थ त्याचेच बनलेले आहेत. विश्वामध्ये सर्व ठिकाणी तोच विलसत आहे. अशा अनेकपणाने दिसून देखील आपल्या एकपणाला धक्का लागू न देण्याची कला भगवंतापाशी आहे. माणसाने त्याच्यासारखे व्हावे. ते होण्यास भगवंताचा आश्रय स्वीकारून त्याचीच सेवा करावी. म्हणून श्री ज्ञानदेव सांगतात की त्यांच्या ध्यानीमनी भगवंताचे नाम आहे. ध्यानीमनी नाम चालणे ही मोठी अवस्था आहे. जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप या 3 सर्वमान्य अवस्था आहेत. त्या अवस्थांमध्ये अनेक वृत्ती येतात आणि जातात. आपले मन म्हणजे शक्तीचा एक डोह आहे. प्राणाशी त्या शक्तीचा निकट संबंध आहे. मनाच्या शक्तीमध्ये जे स्फुरण येते त्याला प्राणाची जोड मिळाली म्हणजे त्यास एक सूक्ष्म आकार येतो. त्या आकाराला वृत्ती म्हणतात. मूळ स्फुरण वासनेतून प्रकटते. त्यामुळे स्फुरणाचा विषय एकच असत नाही. जशी वासना तसे स्फुरण हा नियम आहे. परंतु जेव्हा भगवंताहून अन्य वासना राहत नाही तेव्हा प्रत्येक स्फुरण भगवंताला धरूनच उत्पन्न होते. त्या भगवंतमय स्फुरणाला प्राणाची जोड मिळाली की भगवंताच्या नामाचा सूक्ष्म आकार प्राप्त होतो. श्री ज्ञानदेवांचे अंतर्याम अशा रीतीने नामाने व्यापले होते. जागेपणी तर त्यांचे मन नामात गुंतलेले होतेच, परंतु स्वप्न आणि गाढ झोप या 2 अवस्था देखील भगवंताच्या नामाने भरून गेलेल्या होत्या. नामस्मरणाने पुण्य वाढत जाते. त्यामुळे या जन्मी त्यांच्या पुण्यामध्ये प्रचंड वाढ झाली. भाव म्हणजे भगवंताच्या अस्तित्वाबद्दलची श्रद्धा. विश्वास आणि श्रद्धा यांच्यामध्ये फरक आहे.
विश्वासामध्ये संशयाला जागा असते, वाव असतो. श्रद्धेमध्ये संशयाला वाव उरतच नाही. भगवंत आहे असे माणूस म्हणतो त्यावेळी भगवंताच्या अस्तित्वाबद्दल त्याचा विश्वास असतो. म्हणून संकट आले तर तो घाबरतो. भगवंत आहे व तो मला सांभाळतो या विश्वासाच्या पोटामध्ये भय लपलेले असते. पण भगवंत आहे व तो माझे रक्षण करतो या श्रद्धेमध्ये भयाला व संशयाला स्थानच उरत नाही. माणसाच्या अंतर्यामी मी आहे व मी जिवंत आहे याबद्दल कुठलाच संशय येत नाही. तसे भगवंताच्या अस्तित्वाबद्दल वाटणे हे भगवंतावरील श्रद्धेचे लक्षण आहे. विश्वास जीवनाला वरवर स्पर्श करतो. श्रद्धा किंवा निष्ठा ही जीवनाच्या मुळाशी जाऊन भिडते. विश्वास विचाराच्या मागे जातो. श्रद्धा विचाराच्या पलीकडे राहते. विश्वासाला मर्यादा असतात पण श्रद्धेला मर्यादा नसतात. भगवंत आहे तो माझा मालक आहे, तो खरा कर्ता आहे, तो जे करतो त्यात माझे कल्याण असते ही भावना समग्रतेने ग्रहण करणे याला भाव, निष्ठा किंवा श्रद्धा म्हणतात. ज्या माणसामध्ये हा भाव जन्म घेतो त्याचे जीवन मुळापासून बदलते. भावामध्ये विलक्षण सामर्थ्य वास करते. भक्ती म्हणजे भावातून जन्मलेले प्रेम. प्रेमामध्ये अतिशय आपलेपणा असतो. म्हणून भगवंतावरील आपलेपणाचा उत्कर्ष होणे हे भक्तीचे दृश्य रूप आहे. भगवंत स्वतः आनंदरूप आहे. त्याच्याशी श्रद्धेच्या द्वारा आपलेपणा निर्माण झाला की भक्त आनंदाचा वाटेकरी होतो. भगवंताच्या आनंदाने जीवन भरून जाणे यासच मुक्ती म्हणतात. अध्यात्मशास्त्रामध्ये माणसांचे अंतर्मुख आणि बहिर्मुख असे 2 वर्ग मानले आहेत. अंतर्मुख व्यक्ती प्रपंचाविषयी सहजच अनासक्त असतात. त्यांना वस्तू मिळवून त्यांच्यापासून सुख घेण्याची वासना मुळातच कमी असते. अशी माणसे भगवंताच्या नामाला लागली की फार कष्ट न पडता स्वतःमध्ये उतरतात. त्यांना हृदयातील भगवंतापर्यंत पोचायला फार वेळ लागत नाही. पण 99% माणसे बहिर्मुख असतात. त्यांना देहाच्या द्वारा वस्तूंपासून सुख घेण्याची हौस असते. त्यांना वस्तू प्राप्त करून देणारा पैसा अतिप्रिय असतो. मुलाबाळात व घरादारात त्यांचे चित्त गुंतलेले असते. काही पूर्वपुण्यायी अशी माणसे भगवंताच्या नामाला लागतात. त्यापैकी थोडी माणसे प्रपंच नीट चालावा म्हणून नाम घेतात. पण आणखी थोडी माणसे भगवंताचे दर्शन व्हावे यासाठीच नाम घेतात. ती माणसे भगवंताच्या दर्शनासाठी अधीर होतात. त्यांच्या या उतावीळपणामध्ये त्यांची चूक होते. कारण भगवंताचे दर्शन होण्यास माणसाच्या अंतरात क्रांती व्हावी लागते. दृश्य जगाबद्दल पूर्ण वैराग्य उत्पन्न होणे हे त्या क्रांतीचे स्वरूप आहे. सामान्य बहिर्मुख माणसाला आपल्या अंतरात एकदम उलाढाल झालेली सहन होत नाही. क्रमाक्रमाने झालेली क्रांतीच त्याच्या पचनी पडते. म्हणून त्याने अधीर होऊन उगीच अस्वस्थ होऊ नये. चिकाटीने नाम घेत राहावे. योग्य वेळ आली की भगवंत आपण होऊन दर्शन देतो. प्रपंच राजाचा असो किंवा रंकाचा असो, कुठे ना कुठेतरी न्यून असणे हा प्रपंचाचा स्वभाव आहे. पण माणसाला त्याची मनापासून आवड असते. याचा परिणाम असा होतो की माणूस 24 तास प्रपंचाच्या खटपटीत गुंतलेला राहतो. आज ही समस्या तर उद्या ती समस्या पुढे उभी राहते. म्हणून रात्रंदिवस प्रपंचाची घडी नीट बसवण्यास कष्ट करावे लागतात. असे जरी असले तरी त्यातच माणसाने भगवंतासाठी वेळ काढला पाहिजे. प्रपंच हातावेगळा होईल आणि मग मी भगवंताकडे वळेन असे म्हणणारा मनुष्य शेवटी फसल्याशिवाय राहणार नाही. कारण माणूस प्रपंचासाठी कष्ट करता करता जग सोडून जातो आणि प्रपंच मात्र जसा आहे तसाच राहतो. म्हणून श्री ज्ञानदेव सांगतात की माणसाने भगवंताच्या नामाचा जप करावा. भगवंताच्या नामामध्ये अशी शक्ती आहे की जो नाम घेतो त्याचे मन आपोआप अंतर्मुख होते. त्यामुळे त्याच्या मनावरील प्रपंचाचा पगडा नकळत क्षीण होत जातो. त्याला भगवंताच्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होतो. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.